आशाताईच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया। आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत एकदम नरम नरम सॉफ्ट असे दही भल्ले। उडदाची डाळ घेऊन डाळीला 5 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवलं होतं आणि डाळ छान फुललेली पण आहे। डाळीला मिक्सर जारमध्ये टाकून घेऊया। डाळीला घेतलेला आहे एका मिक्सर जारमध्ये। डाळीमध्ये टाकूया 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच अद्रकचा तुकडा, चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि डाळीमध्ये एकदम 1 चम्मच पाणी टाकायचं आहे। जास्त पाणी टाकायचं नाहीये। डाळीला एकदम बारीक स्मूथ असं पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर बघा, अशा प्रकारे हे डाळीला ग्राइंड करून घेतलेलं आहे। तर या बॅटरला एका मोठ्या बाउलमध्ये घेऊयात आणि बॅटरला फेटण्यासाठी मोठ्या भांड्यामध्येच घ्यायचं आहे। तर बघा, एकदम स्मूथ बॅटर बनवलेलं आहे। आता याच्यामध्ये मी काहीच टाकत नाही, कारण मी पहिलेच ग्राइंड करताना हिरवी मिरची, अद्रक, मीठ टाकलेलंच आहे। याच्यामध्ये अजून तुम्हाला काही टाकायचं ते टाकू शकता, जसं की काळी मिरी पावडर, अजून काही टाकायचं ते पण टाकू शकता। आता याला हाताने 5 ते 7 मिनिट एकाच डायरेक्शनने छान असं फेटून घ्यायचं आहे। बॅटरला जेवढं छान फेटसाल तेवढे भल्ले छान होतात आणि जेवढं फेटलं तेवढं हे बॅटर हलकं होते आणि वडे एकदम हलके फुले फुले होतात। आणि बॅटरला असं हातामध्ये घेतलं आणि असं हात उलटा केला तरी पण हे बॅटर पडत नाहीये। बघा, बॅटर वडे बनवण्यासाठी तयार आहे की नाही। तर हे कसं ओळखायचं, तर पाण्यामध्ये थोडंसं बॅटर टाकायचं आहे आणि बॅटर असं वर तरंगलं की समजायचं बॅटर तयार आहे। बॅटरला थोडंसं झाकून ठेवू आणि भल्ल्यासाठी दही बनवून घेऊ। एका बाउलवर चाळणी ठेवायची आहे आणि चाळणीमध्ये टाकायचं आहे दही। तर बघा, मस्त घट्ट असं दही तयार आहे। दह्यामध्ये 2 चम्मच साखर टाकून घ्यायची आहे। साखर याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। याच्यामध्ये पिठी साखर पण टाकू शकता। आता या दह्याला ठेवूया बाजूला। एक हिरवी कोथिंबीरची चटणी बनवून घेऊया। 2 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या, थोडासा लिंबूचा रस टाकूया। चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। लिंबूचा रस टाकल्याने चटणीचा कलर चेंज होत नाही, चटणीचा कलर तसाच राहतो, हिरवाच्या हिरवा। तर चटपटीत अशी हिरव्या कोथिंबीरची चटणी तयार आहे। आणि चिंचेची चटणी पण घरीच बनवलेली आहे। आणि बघा, बॅटर पण छान फुललेलं आहे। हाताला पाणी लावून छोटे छोटे असे ज्या साईजचे आपल्याला भल्ले बनवायचे, कढईमध्ये तेल पण गरम केलेलं आहे। तर चला भल्ले बनवून घेऊया। थोडेसे फ्राय झाल्याच्या नंतर उलट पलट करायचे आहे। बघा, हे आपले भल्ले तुटणार नाही, काय नाही। आणि एकदम सॉफ्ट असे हे भल्ले होतात। तर बघा, भल्ले छान फ्राय झालेले आहेत। काढून घेऊया। तर मंडळी बघा, खूप छान हलके फुलके असे हे भल्ले झालेले आहेत। काढून घेऊयात आणि बाकीचे भल्ले पण असेच बनवून घेऊया। तर बघा, आपले हे गोल गोल भल्ले तयार आहेत।
एका भांड्यामध्ये घ्यायचं आहे कोमट पाणी. पाण्यामध्ये 1 पिंच हिंग टाकायचं आहे आणि थोडंसं चिमूटभर टाकायचं आहे मीठ, कारण आपण भल्ल्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे. थोडे हिरव्या कोथिंबीरचे पानं टाकूया. आणि हे भल्ले टाकायचे आहेत या पाण्यामध्ये. तर 5 मिनिट पाण्यामध्येच हे भल्ले ठेवायचे आहे. चला तर हे भल्ले ठेवून 5 मिनिट झालेले आहेत. बघा एकदम फुलून डबल झालेले आहेत भल्ले. भल्ल्यामधलं पाणी हे थोडंसं हाताने निचोडायचं आहे, पाणी काढून टाकायचं आहे. बघा असं भल्ले टाकायचे आहेत दह्यामध्ये. आणि जेवढे भल्ले खायचे आहेत तेवढे दह्यामध्ये टाकू शकता आणि बाकीचे भल्ले स्टोअर करून पण ठेवू शकता. भल्ल्याला दह्यामध्ये असं मिक्स करायचं आहे. तर भल्ल्याला घेऊया सर्विंग डिश मध्ये. वरून टाकूयात हे दही. टाकूयात ही हिरवी चटणी. आणि हे टाकूया चिंचेची चटणी. वरून थोडेसे डाळिंबाचे दाणे टाकूया. तुमच्याकडे सेव वगैरे असले ते पण टाकू शकता. तर बघा सॉफ्ट असे हे बघा या दही भल्ल्याचा आतला टेक्स्चर बघा. तर फ्रेंड्स, रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा. तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.